गोदरेज प्रोजेक्ट डेव्हलपमेंट कंपनी विरोधात राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आक्रमक, जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या उपस्थितीत आमरण उपोषण करणार। नावंडे गावाजवळ गोदरेज कंपनीचं कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे। विकासकांना शेतकऱ्यांच्या शेतीकडे जाणारे रस्ते, विद्युत खांब बंद केले। गावाची पिण्याची पाईपलाईन तोडली आहे। शासनाच्या नियमांचं उल्लंघन करत उत्खनन केलंय। 7 कोटी दंडाची रक्कम भरला नाही। वन विभागाच्या जागेत अतिक्रमण करून वृक्षतोड केली आहे। शासकीय मालमत्तेचं नुकसान व विकासक यांच्याकडून अटींचं उल्लंघन केल्यानं परवानगी रद्द करावी, या मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षानं करत कंपनी विरोधात मंगळवार 30 सप्टेंबर रोजी आमरण उपोषण जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली करणार आहे। तसं निवेदनपत्र तहसीलदार आणि पोलीस ठाण्यात देण्यात आलं आहे। नावंडे ग्रामपंचायत हद्दीतील गोदरेज कंपनीचं कन्स्ट्रक्शनचं काम सुरू असून या कामासाठी गावकऱ्यांना जमिनी काही वर्षापूर्वी कवडी मोल भावात कंपनीनं खरेदी केलेल्या आहे। त्यामुळे कंपनीनं स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देऊ असं आश्वासन आम्हाला दिलं होतं। स्थानिकांना रोजगार न देता प्रोजेक्ट लगत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीकडे जाणारे रस्ते, नाले नष्ट करण्यात आले। नळ पाणी योजनेची पाईपलाईन होती, यावर शासकीय निधी खर्च करण्यात आला, याची माहिती लपवली आहे। राष्ट्रीय महामार्ग 548 रस्त्याच्या भूसंपादन केलेल्या जागेवर पार्किंग तसेच रस्ता रुंदीकरण क्षेत्रात विक्री कार्यालय उभारले। प्रत्यक्ष विकास करतेवेळी नैसर्गिक जलप्रवाहाला अडथळा निर्माण केल्याचं दिसून येते। उत्खनन करताना 7,21,11,934 रुपये दंड लावलाय। पाताळगंगा उपनदी वाहत आहे। नदीलगत शासकीय नियमाप्रमाणे रेड लाईन, ब्ल्यू लाईन मोकळे सोडणं बंधनकारक असतानाही प्लॉटिंग केलंय। अशा 11 मागण्यांचं निवेदन तहसीलदार अभय चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल नेहुल पाटील, पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्याकडे दिलंय। या प्रसंगी तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे, युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे, शेखर पिंगळे, तालुका कार्याध्यक्ष भूषण पाटील, मतदारसंघ उपाध्यक्ष बाबू पोटे, युवक मतदारसंघ अध्यक्ष गौरव दिसले, तालुका अध्यक्ष अमर मानकावले, कार्याध्यक्ष कुणाल पाटील, संजय पिंगळे, रोहिदास पिंगळे, रामदास हडप, अनंत हडप, निलेश हडप, प्रसाद पाटील, अनिल पिंगळे, विजय ढोकले आदी उपस्थित होते। 29 तारखेला जिल्हा अध्यक्ष आमचे सुधाकर भाऊ घारे यांच्या नेतृत्वाखाली 30 तारखेला सुधाकर भाऊ घारे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तिथे गोदरेज वूड साईड जे प्रोजेक्ट आहे, जो नावंडे ग्रामपंचायतीमध्ये आणि नावंडेच्या हद्दीमध्ये, तिथे आम्ही उपोषणाला बसणार आहोत। उपोषणाला बसण्याचं कारण असं आहे की कुठल्याही प्रकारे स्थानिकांना विचारत न घेता, जे स्थानिक शेतकरी आहेत त्यांना विचारत न घेता एका स्थानिक पुढाऱ्याच्या ऐकून ते स्थानिकांवर अन्याय करतायत। त्याच्यासाठी आम्ही उद्या भाऊंच्या नेतृत्वाखाली उपोषण करणार आहोत। अमरण उपोषण आम्ही करणार आहोत। गोदरेजनी तिथल्या आमच्या वॉटर स्कीमच्या पाईपलाईन असतील, विहिरी असतील, बोरिंग असतील, ते संपूर्ण त्यांनी डिस्ट्रॉय केलेले आहेत, मोडून काढलेले आहेत। आम्हाला कुठल्याही प्रकारे स्थानिकांना विश्वासात न घेता त्यांचा जो मजुरीपणा चालू आहे त्याच्या विरोधात आम्ही उद्या उपोषण करणार आहोत। आम्ही सगळे स्थानिक पंचकृषीतील नागरिक, आमचे राष्ट्रवादी काँग्रेस तालुका खालापूर तालुक्याच्या वतीने आम्ही तिथे उपोषण करणार आहोत। भाऊच्या नेतृत्वाखाली आम्ही त्यांना धडा शिकवण्यासाठी हा उपोषण करणार आहोत। आम्ही कंपनीची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही त्याच्यावर चर्चा केली असता कंपनीने आम्हाला कुठल्या प्रकारे सहकार्य नाही केलं। नियमाचं उल्लंघन असं आहे का, त्यांनी बिनशेती करताना जे काय शासनाला अटी घालून दिल्या होत्या त्या सर्व अटींचं त्यांनी उल्लंघन केलेलं आहे। शेतकऱ्यांकडे जाण्याचा रस्ता पूर्णपणे बंद केलेला आहे। जुने नाले, ओढे आहेत ते बंद केलेले आहेत। बाजूला जे फॉरेस्ट आहे त्या फॉरेस्टमध्ये त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे। शासनाने त्यांना 7 कोटीचं दंड आकारलेला आहे। ते कुठल्या प्रकारचे दंड ते भरत नाही आहेत। अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये स्थानिकांचा जे पाण्याची पाईपलाईन आहे ती पाईपलाईन त्यांनी बंद केलेली आहे। बोरवेल आहेत त्या बोरवेल त्यांनी बंद केलेल्या आहेत। गोदरेज कंपनीची अरेरेवी आहे। काही गुंडांना त्यांनी हाताशी धरलेले आहेत आणि ते तालुक्यामध्ये गुंडगिरीचं वातावरण तयार करतायत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी आम्ही शुक्रवारी त्यांनी आम्हाला फोन केलं का आम्हाला दिवसाचा वेळ वाढून द्या। आम्ही त्यांची वाट पाहिली। आजपर्यंत तिने आमच्याशी कुठल्या प्रकारे चर्चा करण्यासाठी कॉन्टॅक्ट केलेला नाही आहे। नाहीलसो आम्ही हा उपोषणचा मार्ग पत्करलेला आहे। सुधाकर भाऊ घारे यांच्या नेतृत्वाखाली उद्या गोदरेज कंपनीसमोर तालुक्यातील सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व स्थानिक नावंडे ग्रामपंचायतचे, गोडवली, बीड, जामरूप या सर्व ग्रामपंचायतचे जे कार्यकर्ते त्या ठिकाणी उद्या 11 वाजता जमणार आहेत।
सकाळी 10:30 वाजता सुधाकर भाऊ घारे यांची पत्रकार परिषद होईल. 11 वाजता गोदरेज कंपनीच्या समोर आम्ही शांततेच्या मार्गाने उपोषण करणार आहेत. अशा माजोर कंपनीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गाळ शिकवण्याचं काम करणार आहे. आणि तालुक्यामध्ये जी काही गुंडगिरी चाललेली आहे, काही गुंडांना हाती धरून जे गोदरेजसारखी कंपनी चुकीचं धोरण अवलंबते, निश्चित आम्ही त्या गोदरेज कंपनीचं निषेध करणार आहेत. आणि उद्या आम्ही शांततेच्या मार्गाने जास्तीत जास्त संख्येने माझे सर्व कार्यकर्त्यांना आणि सर्व ग्रामस्थांना पंचकृषीची विनंती आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जे आंदोलन आहे त्या आंदोलनाला आपण सर्वांनी सहकार्य करावं.